वैद्यकीय क्षेत्राचे एक ग्रस्त आणि वैद्यकीय क्षेत्राचे प्रशासक म्हणून दुसरे ग्रस्त यांचा चांगली विजेचा संबंध आहे. आमची एक कौटुंबिक मित्र, त्यांचं नाव रजनीकांत कोल्हटकर. डॉक्टर रजनीकांत कोल्हटकर हे इथं विजेला किंवा सांगलीला कुठे होते. बहुतेक वांद्रे हॉस्पिटल त्याचे ते प्रमुख होते. आणि दुसरे जगतापाचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्या गावाचं नाव ढाकाळे. आणि ढाकाळ्याचं वैशिष्ट्य प्यायला पाणी नसतं, कायम दुष्काळात असतं, शेतीला पाणी नाही. पण या सगळ्या परिस्थितीवर मात करून पुढे जायचं या गावकऱ्यांचं वैशिष्ट्य. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देशामध्ये पहिल्या निवडणुका झाल्या आणि बारामतीला पहिल्या निवडणुकीला ज्या गावात जायचं पाण्याचा सोय नाही, हायस्कूल नाही, बाकीच्या सुविधा नाही, तिथली एक व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेली. त्याचं नाव नानासाहेब जगताप. त्याचं वैशिष्ट्य होतं नानासाहेब जगताप शिक्षण नाही, पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लोकांच्या प्रश्नाच्यासाठी नेहमी जागृत सभासद म्हणून त्यांचा लौकिक होता. आणि दुसरी गोष्ट अशी की मी सांगितलं की दुष्काळी गावातले शेतीला पाणी नाही, पण काहीतरी केल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही, कष्ट करायचे. अर्थशास्त्रामध्ये रस द्यायचा हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि त्यामुळेच या लहानशा खेड्यातली ही व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेली, पण उद्योगाच्या अर्थकारणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी झेप त्यांनी घेतली. पुण्यामध्ये एक थिएटर आहे, नाव विसरून, राहुल थिएटर, ढाकाळकरांचं. सगळ्यात उत्तम थिएटर पुण्याचं ढाकाळकरांचं आहे. तिथे चांगल्या वास्तू ढाकाळकरांच्या आहेत. उत्तम एकेकांचा व्यापारी संस्था त्यांनी काढली ती ढाकाळकरांची. याचा अर्थ ते कोणत्याही क्षेत्रात गेले ते यशस्वी होतात असं दिसते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये नसले तरी डॉक्टरांना एकत्रित करून त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग करून घेऊन उत्तम प्रकारची वैद्यकीय क्षेत्रात मदत करणारी संस्था ही स्थापन करण्याच्या पाठीमागे यशस्वी झाली. आणि त्याचं कारण ढाकाळ्याची जगताप. आणि त्यामुळे 4 ठिकाणी हे बघायला मिळाले. 4 वर्षाच्या पूर्वी उभं केलेले हे हॉस्पिटल मल्टी स्पेशलिस्ट 3-4 वर्षामध्ये 200 बेड. करोनासारखं संकट आलं असताना 600 रुग्णांचा सेवा करण्याच्या संस्थेची भूमिका. आणि आजपर्यंत 4 वर्षामध्ये उपयोगी 90,000 पेक्षा सुद्धा रुग्णांना सुविधा. या सगळ्या गोष्टी चमत्कारिक आहेत, आश्चर्यकारक आहेत आणि आनंददायक सुद्धा आहेत. या दृष्टीनं हे जे काही कॉन्ट्रिब्युशन केलं सिनेजीवनची स्पेशलिस्टच्या माध्यमातून ते सांगली करणारच नाही, आजूबाजूच्या सगळ्या भागातल्या सर्वसामान्य रुग्णांना गरज पडेल त्यावेळेला एक विश्वास होतो आणि आधाराचं केंद्र होतं आहे. याचा आनंद आपल्या सगळ्यांना मनापासूनच आहे.
मला माहिती नाही अलीकडच्या काळामध्ये ही सगळी मल्टी स्पेशालिस्ट ऑफिसेस या संबंधीचा आग्रह पेशंटचा सुद्धा असतो आणि ही ऑफिसेस दिवसेंदिवस निघतात एकेकाळी विरळ हे वैद्यकीय क्षेत्राचं एक महत्त्वाचं ठिकाण होतं. आता ती जागा मिरज, सांगली, कोल्हापूर या सगळ्यांनी घेतली. बेळगाव आणखी पुढे गेलं असं दिसतं. या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची सेवा देण्याच्या संबंधीचं काम या सगळ्या हॉस्पिटलमधून होतं. पण मी मात्र जरा जुन्या संस्कृतीचा माणूस आहे यावर. इथं काय आहे, इथं प्रत्येक रोगाच्यासाठी स्पेशलायझेशन आहे. त्याच्या संबंधीचे जाणकार एक्सपर्ट वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी आहेत. तिथे रुग्णांना प्रचंड मदत होते. पण माझ्यासारख्याला नेहमी काळजी होती की हॉस्पिटलला जायचा प्रसंग आला ते इतक्या तपासण्या होतात की काही खरं नाही. आणि लहानपणापासून आम्ही घरात बघितले घरचा डॉक्टर, कौटुंबिक डॉक्टर, आणि तो घरचा डॉक्टर असा असायचा पूर्वीच्या काळामध्ये. काही बरं असलं नाही, आजारी पडलं ते डॉक्टर अर्जंटने हातात घेतला, नाडी बघितली की 50% रोग जायचा. आणि त्याचं कारण त्या डॉक्टरचा आणि पेशंटचं विमान बनलं. त्यांचं झालेलं एक कौटुंबिक नातं, ते नातं हे खूपदा पेशंटला प्रचंड आधार होऊ शकतं. आज दुसऱ्या बाजूने आधुनिकता, विज्ञान या सगळ्या गोष्टीचा आधार करून हे सुपर स्पेशलायझेशनचे हॉस्पिटल तुम्ही काढतात, त्याचा उपयोग नक्की आहे. पण त्याबरोबर त्या डॉक्टर आणि पेशंट यांचा ऋणानुबंध, यांचं नातं हे सुद्धा तितक्याच महत्त्वाचं आहे आणि ते याही ठिकाणी जतन केलं जाईल याची मला खात्री या ठिकाणी. मी काय आधी बोलून आपल्या सगळ्यांचं घेऊ इच्छित नाही. जगतापांनी अगत्याने या ठिकाणी बोलवलं. हे इथं एवढं मोठं आणि चांगलं काम या ठिकाणी होतं आहे ही पाहण्याची संधी मिळाली. आमचे सहकारी त्यांच्या पाटील ते मला सतत सांगत होते की मध्यमवर्ग या लहान कुटुंबात जन्माला आले आणि वाढले, त्यांनी काय उभं केलं कष्टाच्या जोरावरती पाहायचं असेल तर सिनियरजीला तुम्ही आलेच पाहिजे. आणि त्यामुळे आज या ठिकाणी येता आलं याचा मी आनंद व्यक्त करतो. हा जो एक नवीन विभाग आपण सुरू केला तो लोकांच्यासाठी उपयुक्त होईल असं जाहीर करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.